आता एक महत्त्वाची बातमी. अनिल अंबानींच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. रिलायन्स होम फायनान्सच्या संचालकांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. आजी माजी संचालकांवरती कफ परेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. खोटी कागदपत्र सादर करत कर्ज घेतल्याचा आरोप आहे. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स होम फायनान्स कंपनीचे आजी आणि माजी संचालक एडीएजी समूहातील लाभार्थीवरती कफ परेड पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल झालाय. रिलायन्स होम फायनान्स कंपनीकडून ॲक्सिस बँकेकडून कर्ज मिळवण्यासाठी कंपनीची आर्थिक स्थिती ही स्थिर असल्याबाबत खोटी कागदपत्र सादर केली. तसेच ज्या कंपनीसाठी कर्ज देण्यात आले होते त्यासाठी ते न वापरता इतर कंपन्यांच्या खात्यावर वळवण्यात आल्याचा आरोप सुद्धा रिलायन्स होम फायनान्सवर करण्यात आला. ॲक्सिस बँकेची 150 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कफ परेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.